आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करीत आहोत गणेश वंदनेने. गणेश वंदना करताना सौर्य प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिरे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पासरे वरिवरे दुर्वापुरासे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखो चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. वारी म्हटली की वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे पायी चालत जाणे, वैष्णवांच्या संगतीत संग आणि गजर करत करत पायी चालणे, हरिनामाच्या गजर करत करत पायी चालणे आणि आपले इच्छित धाम म्हणजे पांडुरंगाचं मंदिर तिथपर्यंत जाणं. अनेक संतांच्या पालख्या ह्या दिवशी पांडुरंगाच्याकडे जात असतात. भौतिक सुखाकडे पाठ फिरवून जात असतात आणि सुखाची संसाराची अभिलाषा न बाळगता त्या जात असतात. पांडुरंगाकडे धाव घेतात. पांडुरंग हा भक्तीचा भुकेला आहे आणि आजचा दिवसाचं महत्त्व जाणून सादर करीत आहे कल्पना पुराणी पांडुरंग अष्टांग महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरैचित्प्रकाशं वरन्त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाभ्यैरिदं मामकानां नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. मनावर संयम हा बुद्धीवरचा संयम, शरीरावरचा संयम. मी मनाचे श्लोक किंवा गीतेचे श्लोक गीतेचे गीता हा आपला मूळ ग्रंथ आहे आणि गीतेचे श्लोक म्हणण्यासाठी मी आमंत्रित करते आहे आपले गीतेचे 700 श्लोक आहेत. त्यामधले कुठलेही 5 निवडणे फार कठीण काम आहे. पण सध्या आपलं जे योग आणि ध्यान चाललं आहे त्यामुळे मी 6व्या अध्यायातले आत्मसंयोग योग आहे त्यामधले 5 श्लोक निवडले आहेत. त्यात 47 आहे पण मी 5 निवडले आहेत. तर ते 11 ते 15 आहे. शुचो देशो प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनं नातिच्युत नातिनीचं शैलाजिनकुशोत्तरम्. याचा अर्थ असा की भगवान अर्जुनाला सांगतात की योग हा यात त्यांनी योग कसा करावा हे सांगितलं आहे. तर त्यांनी सांगितलं आहे पहिलं की या आता 5च मिनिटं आहे त्यामुळे थोडं 1-2 ओळी सांगतोय की साधारण योग करायच्या आधी एक निर्मळ स्थान बघावं. म्हणजे निर्मळ स्थान म्हणजे कुठलं जिथे शांत आहे आणि पवित्र स्थान आहे ते निवडावं आणि तिथे आसन असं पाहिजे की जे जास्त खोल खड्ड्यातही नसो किंवा उंचही नसो. साधारण जमिनीवरही टाकलं तर चालतंय आणि खाली मृग हे टाकायचं किंवा काही चादर टाकायचे हे असे तिची तयारी म्हणून त्यांनी हा पहिल्या श्लोकमध्ये सांगितलं आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात तत्रैकाग्र मनकृत्वा यतच्चत्तेंद्रिय क्रिय उपविश्याशने युञ्जात्
योगम आत्मविशुद्धये. म्हणजे हे केल्यानंतर आपले इंद्रिय आणि मन यावर ताबा करायचा आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी योगाची सुरुवात करायची. तिसरा जो आहे त्यामध्ये ते म्हणतात समोकायो शिरोग्रीव धारयन्य चल स्थिर संप्रेक्षनासिकाग्रम सम दिशश्चानवलोकयन. म्हणजे आपलं सरळ बसायचं, म्हणजे आपला सरळ नाक आणि हे सर्व एका ओळीत असायचं, म्हणजे मनका तट सरळ करून बसायचं आणि दृष्टी आपल्या नाकाच्या शेंड्यावर असायची. ती अशासाठी की नाकाच्या शेंड्यावर दृष्टी असताना आपलं दृष्टी आणि मन इकडे तिकडे भटकत नाही, त्याच्यासाठी. चौथा श्लोक आहे प्रशांतात्मा विगत ब्रह्मचारी व्रते स्थित मन संयम चित्त युक्त आसीत मत्पर. म्हणजे ब्रह्मचारी व्रत जे असते म्हणजे तशा प्रकारे ती साधना जो करायची आणि पूर्ण मन आणि जी आपली श्रद्धा आहे ती पूर्ण माझ्यात म्हणजे परमेश्वरात स्थिर करायचं आणि त्याच्या आश्रयाला राहायचं. आणि हा 5वा श्लोक आहे इंजन्नेव सदा आत्मानं योगी नियतमानस शांती निर्वाण परमा मत्संस्थामध्ये गच्छति. अशा प्रकारे जो योगी मन आणि चित्त लावून माझ्या स्वरूपाचे चिंतन करतो त्याला माझ्या निर्वाणाची किंवा पराकाष्ठाची जी शांती आहे ती प्राप्त होते. धन्यवाद. आणि जी श्लोकांची निवड केली होती ना ती सुद्धा अप्रतिम. संपत्ती सोहळा ना आवडे म्हणाला लागला वेळू पंढरीचा जावे पंढरीची आवडे व्रत आषाढी एकादशी. आषाढी आणि कार्तिकी एकादशी आपल्याला फार महत्वाची आहे आणि म्हणून या आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायातले सगळे लोक असे धावत सुटतात आणि त्यांच्या मनाला म्हणजे संपत्तीची हाव नाहीये, त्यांच्या मनाला फक्त एकच वेळ लागलेला आहे ते म्हणजे पंढरीचं विठुरायाचं. त्याला ते आर्ततेने हाक मारतायत आणि तो चक्रपाणी त्यांच्या हाकेची वाट पाहतोय. तर त्याचं नामस्मरण हे खरंच अमृताहुनी गोड आहे. आणि हेच म्हणण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे मनीषा पुंडला. नमस्कार. दोन्ही धरण नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा का बांधागे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. चुकवी ठेवली तो खरा वारकरी. की वारकऱ्याचं मुख्य ध्येय असतं पांडुरंगाचं दर्शन घेणे. काही वेळेला तो पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत जातो आणि परत येतो. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तर असं म्हणतात की तो मंदिरात प्रवेश करतच नाही, कळसाचं दर्शन घेऊनच येतो. आणि वारकरी जी ही परंपरा आहे पूर्ण भारतामध्ये, ही परंपरा अनेक वर्षांपासून गेल्या 4000 वर्षांपासून ही चालू आहे. देव आणि भक्त यांच्यामध्ये हे एक अलौकिक नातं आहे. आपल्याला सकाळी सरांनी सांगितलंय की देव आणि भक्त यांच्यातल्या नातेसंबंधाविषयी आपण लेक्चर ऐकले, खूप छान. तसंच हे देव आणि भक्ताचं अलौकिक नातं आहे. ह्याच देवी ह्याच डोळा पाहायला मिळतो तो हा सोहळा. तो सोहळा कोणता आहे? वारकरीचा. वारीला जाणे, त्याला भाषेची गरज नाही, त्याला फक्त चालायचं, माऊली माऊली
म्हणत पुढे चालायचं, एक एक पाऊल टाकायचं. मी याच्यापुढचं सर्वज्ञ सरांना विनंती करते की त्यांनी भजन म्हणावं. सगळ्यांना माझा नमस्कार. हे जे भजन आहे कबीरदासच्या हिंदीमध्ये आहे आणि हे भजन आमच्या कलावती आई, म्हणजे कलावती आई आमचे गुरुदेव आहे, त्यांच्या आम्ही दीक्षा घेतलेली आहे. मिसेसने पण घेतली, मी पण घेतली आहे. मी बेळगावला जाऊन घेतली आहे. ते त्यांच्यातला भजन लहरी जी आहे त्याच्यातला हे भजन आहे. तर तो भजन मी म्हणून दाखवणार. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी, राम गोविंद हरी, राम गोविंद हरी. भजो रे भैया राम गोविंद हरी. जब तप साधना कछु नहीं लागत, जब तप साधना कछु नहीं लागत, खर्चत नहीं गठरी, खर्चत नहीं गठरी. भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. पूजनीय दादा 1992 साली नाशिक जवळ भावसौरभला आले होते आणि त्यावेळेला दादांवरती एक भावगीत मी लिहिलं होतं. ते त्यांच्या समोर गाण्याची संधी मला मिळाली. म्हणजे आपली गुरुमाऊली समोर असताना त्या गुरुमाऊलीच्या समोर भावगीत म्हणताना किती आध्यात्मिक आनंदाची अनुभूती येते ती 33 वर्षापूर्वी मी अनुभवली. माझा आवाज कदाचित गायकीचा नसेल, परंतु तरी सुद्धा त्यातला भाव लक्षात घ्या. दादा तुमच्या चिंतनात माझे चारी धाम, दादा तुमच्या चिंतनात माझे चारी धाम. तुम्ही माझी मोक्ष मुक्ती, तुम्ही कृष्ण राम, तुम्ही माझी मोक्ष मुक्ती, तुम्ही कृष्ण राम. हंबरते मन माझे गलबलते काया, हंबरते मन माझे गलबलते काया. पदरात गोळा करतो दादा तुमची माया, पदरात गोळा करतो दादा तुमची माया. तुमच्याच कुशीमध्ये जीवन विराम, तुमच्याच कुशीमध्ये जीवन विराम. तुम्ही माझी मोक्ष मुक्ती, तुम्ही कृष्ण राम. चांदण्यांनी भरलेले आभाळ दाविले, चांदण्यांनी भरलेले आभाळ दाविले. देहावर विठ्ठलाला तुम्ही गोंदविले, देहावर विठ्ठलाला तुम्ही गोंदविले. तुमच्याच पावलांनी जगी आला श्याम, तुमच्याच पावलांनी जगी आला श्याम. तुम्ही माझी मोक्ष मुक्ती, तुम्ही कृष्ण राम. भक्तीचेच अन्न खातो, भक्तीचेच पाणी, भक्तीचेच अन्न खातो, भक्तीचेच पाणी. कण कण झिजविन देह आणि वाणी, कण कण झिजविन
देह आणि वाणी तुमच्याच सावलीचे दीदी आहे नाम, तुमच्याच सावलीचे दीदी आहे नाम. तुम्ही माझी मोक्ष मुक्ती, तुम्ही कृष्ण राम. दादा तुमच्या चिंतनात माझे चारी धाम. तुम्ही माझी मोक्ष मुक्ती, तुम्ही कृष्ण राम. तुम्ही माझी मोक्ष मुक्ती, तुम्ही कृष्ण राम. आणि हे भावगीत त्यांना ऐकवलं आणि नंतर त्यांच्या पायावरती मस्तक ठेवलं. तेव्हा त्यांनी पाठीवर थाप मारली आणि म्हणाले की तुझी वाणी हा तुला ईश्वराचा प्रसाद आहे आणि ती माझी जन्मजन्मांतरीची शिकवण आहे. दुसरं गाणं सादर करण्यासाठी बोलवते. कावेरी गिरी यांनी ऐरणीच्या देवा हे गाणं बनवलं. ऐरणीच्या देवा. ऐरणीच्या देवा तुला दिली दिली वाहुनी, आभाळ रुतवाया तुझी आभाळी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला दिली दिली वाहुनी, आभाळ रुतवाया तुझी आभाळी राहू दे. सादर केलं. या गीताचे गीतकार आहे आरती प्रभू म्हणजे चित्र्य खानोलकर. हे गोव्याला खानावळ चालवत होते आणि त्या खानावळीच्या बिलाच्या मागे ते कविता लिहायचे. आणि गदी माडगुळकर एकदा तिथे गेले आणि त्यांनी ते पाहिलं ते बिल उलट करून, तर त्याच्यावर कविता लिहिलेले इतक्या सुंदर. ते म्हणाले तुझी जागा इथे नाही, तू मुंबईला चल. आणि त्यांना ते मुंबईला घेऊन आले. तेव्हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. भगवान श्रीकृष्ण 28व्या युगामध्ये रुक्मिणी मातेची समजूत घालण्यासाठी थेट द्वारकेहून पंढरपूरला आले होते असं म्हणतात. परंतु त्याआधी काय झालं, भक्त पांडुरंग याच्या इच्छेनुसार, म्हणजे पांडुरंगाला सांगितलंय की त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या इच्छेनुसार तू विटेवर उभा राहा. आणि पांडुरंग विठ्ठलाने पांडुरंगाची इच्छा पूर्ण केलेली आहे. त्याच्या अनेक गोष्टी आहेत पण आपण फक्त त्याच्यातला छोट्या छोट्या गोष्टींमधून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर यानंतर म्हणजे विठ्ठल हा भक्तीचा भुकेला आहे. त्याला तुम्ही कशीही हाक मारा तो लगेच धावत येणार आहे. त्याचं नाव
मी सुनीता विभांडी हिला बोलते देव माझा विठू सावळा. देव माझा विठू सावळा, मालकाची माझी कमी करा, मोबाईल. मालकाची माझी वेळा. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. विठुरा हे पंढरपुरी, वैकुंठच हे भुवरी. विठुरा हे पंढरपुरी, वैकुंठच हे भुवरी. भीमेच्या पाठी डुले भक्तीचा मळा. भीमेच्या पाठी डुले भक्तीचा मळा. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर. साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर. कंठात तुळशीचे हार, कंठात तुळशीचे हार. कस्तुरी टिळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. देव माझा विठू सावळा. सुंदर, खूप छान. त्याचं जे वर्णन आहे ना, ते विठ्ठलाचं सुंदर रूप बघण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शिव शंकर कैलास पर्वतावरून आले होते. आणि ते एकटे नाही आले, तर पार्वती माई, गणपती बाप्पा आणि नंदी यांना समावेत घेऊन ते पंढरपूरला पोहोचले होते. असा हा अलौकिक सोहळा वारकरी लोकांना इतका आनंदाचा आहे, इतका आनंदाचा आहे की त्यांनी शंकराला तसेच विठ्ठल रखुमाईस डोक्यावर घेऊन त्यांनी नाचले आहेत. विठू माझा सावळा. हे यानंतर पुढचं गीत सादर करण्यासाठी मी बोलवते प्राजक्ता गुरु, भजन मंडळ. केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ. अच्युतं केशवं कृष्ण दामोदर राम नारायणं जानकी वल्लभ. कौन कहते भगवान आते नहीं, कौन कहते भगवान आते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं, नारायणं जानकी वल्लभं. कौन कहते भगवान नाचते नहीं, कौन कहते भगवान नाचते नहीं. गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. राम नारायणं जानकी वल्लभं. पंढरपुराचे मूळ
देवस्थान डोळ्यासमोर आणा. पंढरपुरात मंदिराच्या समोरच गरुड खांबावर उजळलीत आहे आणि डाव्या बाजूस संकाधिक ब्राह्मण, उजव्या बाजूस शिवशंकर आणि पाठीमागे संपूर्ण देवदेवता, इंद्र, किन्नर हे सगळे विठ्ठलाचे स्तवन करताना तुम्हाला दिसणार. माझे विचार नाही ते रवींद्रनाथ टागोरची एक कविता आहे, देणं. सरांनी देण्याबद्दल काल मला खूप छान सांगितलं, त्याबद्दलच तशी आहे कविता. काय गोष्टच येते. एक भिकारी सकाळी आपल्या घरातून भीक मागण्यासाठी बाहेर पडला. पौर्णिमेचा दिवस होता. पौर्णिमेचा दिवस होता. काही धर्मोत्सव होता आणि त्याला खूप आशा वाटत होती आज भरपूर भीक मिळेल. जसं भिकारी करतात, घरातून निघताना झोळीत 4 दाणे तांदळाचे घातले. जेव्हा भिकारी भीक मागायला जातो तेव्हा स्वतःच्या थाळीमध्ये स्वतःच 2-4 पैसे टाकतो. यांना भीक मागणाऱ्याला इच्छा होते आणि भीक घालणाऱ्याला वाटते की काही लोकांनी भीक दिली बरं का, दया केली आहे. आणि जर थाळी रिकामी असेल तर भीक देणाऱ्याला वाटतं कोणीच भीक घातली नाही, मी तरी कशाला देऊ. सर्व भिकारी एवढं शहाणपण करतातच, हा त्यांचा धंद्याचा नियम आहे. घरातून निघताना काही ना काही स्वतःच घेऊन निघतात. तर त्याने झोळीत 4 दाणे तांदळाचे घातले. लोक भिकाऱ्याला थोडंच ना काही देतात. ते देतात ते स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी, स्वतःच्या अहंकारामुळे भिकाऱ्याला भीक देतात. जसा भिकारी रस्त्यावर आला, चकित झाला. त्याने पाहिले की सम्राटाचा रथ येतो आहे त्याच्याच दिशेने. एरवी सम्राटाच्या दारातूनच त्याला त्या भिकाऱ्याला परतवून लावत असत, परंतु महालाच्या आत जाण्याची संधी त्याला कधीच मिळाली नव्हती. सम्राटासमोर झोळी पसरण्याची संधी भाग्य तर कधीच मिळालं नसतं. वाटलं आज धन्य धन्य झालो, भाग्य उजळला, आज तर भरून पावेन, आता पुन्हा भीक मागण्याची वेळ येणार नाही. सम्राट स्वयं येतो आहे दारापाशी, जायची गरज नाही, आज तोच माझ्या दाराशी आला आहे. ढोल उडवत रथ त्याच्या दारापाशी येऊन थांबला. सम्राट रथातून खाली उतरला तेव्हा तर भिकारी किंग कर्तव्यमूळ झाला. त्याला समजेना काय करावं, विसरूनच गेला झोळी पसरवायला. क्षणभर स्तब्ध झाला आणि तो काही करणार तेवढ्याच सम्राटाने झोळी त्याच्या समोर पसरली. सम्राटानेच पसरली भिकाऱ्यासमोर आणि म्हणाला, क्षमा करा, ज्योतिषाने सांगितलं आहे की आज सकाळी मी माझ्या रथातून निघाल्यावर जो पहिला माणूस भेटेल त्याच्याकडे भीक मागावी, तरच ह्या राज्यावरचं संकट टळेल, नाहीतर हे राज्य महासंकटात सापडेल. तूच पहिला माणूस आहे. मला माहीत आहे की तू भिकारी आहेस, तुझी जोडी सर्व सांगते, तू कायम मागतच आला आहेस, दिलेलं कधीच नाहीस, हेही मला माहिती आहे. देणं हे तुला कठीण जाईल, पण आज तुला हे करावंच लागेल, कारण हा प्रश्न संपूर्ण साम्राज्याचा आहे. नकार देऊ नकोस, काही दे, जे काही द्यायचं असेल ते दे. तांदळाचा 1 दाणा दिलास तरी चालेल. भिकाऱ्याने त्याच्या झोळीत हात घातला. त्याने कधी काही दिलं तर नव्हतं, देण्याची तर त्याला सवयच नव्हती, देण्याचे संस्कार झालेच नव्हते. मागणी मागणी आणि मागणी. जन्मजन्मी भिकारी होता, मूठ भरत होता आणि सोडत होता, बांधत होता आणि उघडत होता. हिंमत होत नव्हती द्यायची. सम्राट सांगत होता, वेळ निघून जाईल, हाच तर मुहूर्त आहे, तू नकार तर देणार नाहीस ना, बघ नकार देऊ नकोस. तेव्हा भिकाऱ्याने अगदी कष्टपूर्वक तांदळाचा 1 दाणा घेतला आणि सम्राटाच्या झोळीत टाकला. सम्राट रथस्वार झाला. स्वर्णरथ धूळ उडवत निघून गेला. भिकारी त्या उडणाऱ्या धुळीत तसाच उभा राहिला आणि विचार करू लागला, हे पण काय, सम्राटाकडून कधी काही मिळालं नाही, उलट जे होतं त्यातलं काढून त्याला द्यावं लागलं. मात्र त्या दिवशी दिवसभरात त्याला भरपूर दाम मिळालं, पण तो 1 दाणा त्याला सतत टोचत राहिला, सलत राहिला आणि ते दिवसभर. विचार करा, मनुष्याचं मन असं आहे, जे मिळतं त्यानं समाधान होत नाही, जे मिळत नाही, जे हरवलं जातं त्याची चिंता, त्याची काळजी आम्ही करत राहतो. 1 पैसा जरी कुठं हरवला तर दिवसभर तो पैसा आठवत राहतो, चूक लागून राहते. भिकारीने दिवसभर भीक मागितली, मिळाली पुष्कळ, इतकी की त्या अगोदर कधी मिळाली नव्हती, पण त्यात त्याला त्याचं स्वारस्य नव्हतं. त्याला राहून राहून सकाळचाच प्रसंग आठवत होता. आपल्या हाताने 1 दाणा द्यावा लागला. एकच संधी मिळाली होती मागण्याची, तीही गेली, उलट आपल्याला द्यावं लागलं. उदास खिन्न होऊन तो परतला. संध्याकाळी झाली तशी भीक बघून बायको खूप आनंद दिली. एवढी त्याची झोळी कधीही भरलेली नव्हती, अगदी काठोकाठ भरलेली होती. बायकोला तर खूप आनंद झाला. आल्हादित होत ती म्हणाली,
धन्य आहात आपण, आज तर खूप मिळालं. भिकारी म्हणाला, सोड ग, तुला काय माहीत आज आपलं किती नुकसान झाले ते. मग त्याने सर्व कथा सांगितली आणि जवळचा एक दाणाही गेल्याचं दुःखही व्यक्त केलं. उदास मनाने त्याने झोळी उपडी केली आणि दोघं आश्चर्यचकित झाले. त्या तांदळाच्या दाण्यात एक दाणा सोन्याचा झाला होता. मग तो छाती आपत रडू लागला. दिवसभर त्या दाण्यासाठी रडला होता. आता छाती पिठत रडू लागला की मी ही फारच मोठी चूक केली. जर मी सर्व दाणे सम्राटाच्या झोळीत टाकली असते तर सर्व दाणे सोन्याचे झाले असते. त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहिती असेल, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात आहे. हे अगदी प्रसिद्ध असं काव्य आहे. मित्रांनो, की आपण पंढरपूरचा परिसर, पंढरपूरचे मंदिर परिसर आणि प्रत्यक्ष नगर हे डोळ्यासमोर आला. तिथे जसं मी मगाशी सांगितलं की पंढरपुरास गरुड खांबावरती विराजित आहे. डाव्या बाजूला सरकारी ब्राह्मण आहे, उजव्या बाजूला शिवशंकर आहे. पाठीमागे संपूर्ण देव देवता इंद्र किरण हे विठ्ठलाचे स्तवन करीत आहे. तसंच बलरामांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं होतं. त्यांनी स्नान केलेलं आहे तिथे आणि म्हणून त्या तीर्थाला संकर्षण तीर्थ असंही म्हणतात. आजही बालाजी म्हणून बलराम मंदिरामध्ये विराजमान आहे. असा हा सोहळा डोळ्यासमोर आला. तुमचं गीत सादर करण्यासाठी मी अर्चना संन्यासी यांना बोलते. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव मातीचा कुंभाराने केला, देव मातीचा कुंभाराने केला. अहो चोरांची भीती आहे त्याला, अहो पाण्याची भीती आहे त्याला. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव लाकडाचा सुधारणे केला, देव लाकडाचा सुधारणे केला. अहो अग्नीची भीती आहे त्याला, अहो अग्नीची भीती आहे त्याला. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा, मी देवाचा. देव सोन्याचा सोनाराने केला, देव सोन्याचा सोनाराने केला. अहो चोरांची भीती आहे त्याला, अहो चोरांची भीती आहे त्याला. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव दगडाचा माणसाने केला, देव दगडाचा माणसाने केला. अहो कशाची भीती नाही त्याला, अहो कशाची भीती नाही त्याला. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा, मी देवाचा. हे गाणं मी पहिल्यांदाच ऐकलं.
छान सादरीकरण केलं तुमचं ग्रुपचं गीत छान झालं. त्यामध्ये मला एक गोष्ट आठवली की चातुर्मासामध्ये 4 महिने संत मंडळी हे पंढरपुरामध्ये राहत होते आणि ते त्यांच्या हाताने त्यांना पाहिजे तशी विठुरायाची मूर्ती बनवायची आणि ती मूर्ती बरोबर घेऊन जायची, त्यांच्या गावी जाऊन ते स्थापना करायचे. अनेकांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती घडवली आणि ती भारतात वेगवेगळ्या ठिकाणी त्याची स्थापना केलेली आहे. त्याची मला जस्ट आठवण. यानंतर मी सुनीता भावसार यांना बोलवते की त्यांनी त्यांची नर्मदा परिक्रमा केलेली आहे अतिशय लहान वयात आणि विशेष म्हणजे भावसार मॅडम येत आहे विशेष म्हणजे लहान वयात आणि तेही एकटीने नर्मदा परिक्रमा करणं सोपी गोष्ट नाही. चालत ती पण चालत नर्मदे एकच अनुभव सांगा. बसून सांगितलं तरी चालेल. मी माझ्यासोबत 4 मैत्रिणी होत्या नाशिकच्या आणि नंतर आमची चुकामक झाली, त्या पुढे गेल्या आणि मी माझी एक महिन्याने एकटी चालली. तर आपण जेव्हा एकटं असतो तेव्हाच आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार आध्यात्मिक अनुभव येत असतात. तसं नर्मदा किनाऱ्यात खूपच अनुभव येत असतात. म्हणजे तिथे पोळी टाकली आणि लगेच फुटली अशा प्रकार असतो. म्हणजे कुठलीही इच्छा आपण मनात केली, चांगली असो वाईट असो, ती पूर्ण होतेच त्याच दिवशी तेव्हाच असं. तर असंच ते चित्र म्हणजे आपले महाराष्ट्रीयन लोक जे जातात ना नर्मदा परिक्रमा ते जास्त करून जगन्नाथ कुलतेंची पुस्तक वाचून आणि चितळमाईचे अनुभव ऐकूनच जातात. बहुतेक 80% लोक. तर मी पण असा चितळमाईचा अनुभव ऐकला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांचा अनुभव होता की त्यांचे मैत्रिणीने त्यांना परिक्रमा गेली तेव्हा जोडव्याचे दिले त्यांना घालायला की तू हे जोडवे घालून जा आणि परिक्रमा झाल्या मला परत आणून दे असं. मग ते गेलं तर त्याच्यामुळे त्यांची तब्येत थोडी खुश झाली परिक्रमामध्ये. ते जोडवे गळून पडले त्यांच्या पायातून. मग त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सांगितलं आहे माझे जोडवे गळून पडले आता मी मैत्रिणीला काय सांगणार. मग त्यांचे मिस्टर म्हटले की आता काय तुला कोणी आणून देणार का जोडवे. तर मग त्या म्हटलं की तसं कोण आणणार आता मला कशाला देतील कोणी आणून असं म्हणून त्या पुढच्या गावात गेल्या. एका घरामध्ये ते थांबले तिथे मुक्कामाला. पहिले कसं जास्त आश्रम नव्हते, त्यांनी जेव्हा परिक्रमा केली तर कोणाच्या घरी पण राहत होते. मग ते त्यांच्या घरी राहिल्यामुळे तिथे बसले थांबले. त्यांच्या दुपारी संध्याकाळी अशी एक बाई आली आणि ती म्हणायला लागली की तिने जोडवे घेऊन त्यांना दिले तिने. तर हा अनुभव मी ऐकलेला होता. तर असंच आम्ही चाललो होतो रस्त्याने. तर माझ्याबरोबर एक म्हणजे दिंडोरी जिल्ह्यातली म्हणजे आदिवासी लीडर होती, काँग्रेसची लीडर होती. तर ती मला सांगायला लागली सकाळी माझ्यासोबत चालत होती. आम्ही सकाळी निघालो तर आम्हाला सुनीता म्हणजे माझ्या नाकातली जशी म्हणली सुनीताच्या नाकातली जशी म्हणली तशीच माझी होती म्हणे. म्हणजे ती आजच आवडली म्हणे, पळून गेली म्हणे माझी. आता मला ते ती बोलल्याबरोबर एकदम आठवलं की नर्मदा मैया कसं सत्व आहे तिचं बघ. तर ते प्रतिभाताईंचं आठवलं मला एकदम. मग मी तिला म्हटलं की आजच तुला मैया दिली म्हटलं, ती सोन्याचीच ती आली म्हणून. मी म्हटलं आपल्याला काय करायचंय, मैया जाणे ती जाणे, दिलं तर मैयाचं नाही दिलं तर काय आता काय झालं. म्हणून मी तिला बोलली की आजच तुला मैया दिली. ती म्हणजे बोलली आपको आज मैया दिलायगी अवघी सोने की दिलायगी. आणि म्हणून तिला विसरून गेली. मी माझं म्हटलं मैया जाणे ती जाणे. आणि मग आम्ही त्याच्यानंतर चालत गेलो आणि माझी तब्येत बरी नव्हती. आम्ही काँग्रेसच्या एका ठिकाणी काँग्रेस त्यांची कशी ती काँग्रेसची लीडर असल्यामुळे तिचं भरपूर गावामध्ये सन्मान व्हायचा. आम्ही जवळ 7-8 लोक होतो आम्ही. ते एक असा बिल्डरचं सामान विकणारा माणूस होता, त्याच्या घरी आम्ही मुक्काम म्हणजे थांबलो जेवायला. मग माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्यांनी तिथे झोपून घेतलं आणि मग ते सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग 4 वाजता थोडं मग कमी झालं. मग आम्ही निघालो. त्याच्या पहिले ती एक बाई तिच्या ओळखीची आली आणि मी थोडी मागून होती. मग ते आल्याबरोबर मला म्हणायला लागली की सुनीता देखो म्हणजे काँग्रेस की लीडर आहे हमारी इधर एरिया की इनसे मिळलो हमारी काँग्रेस की लीडर. तर ती थोडीशी कडक साडी पिढी घातलेली. लीडर लोक कसे असतात. मी म्हटलं हा दिसते तर आहे ती लीडर सारखीच दिसते. तर मग मी काय बोलली एवढं बोलली म्हटलं चांगलं आहे असं म्हणजे त्यांनी ओळख होती आणि मी झोपून घेतलं होतं ना. आणि मग नंतर आम्ही निघायला लागलो. तर ती तर काय बोलली नाही मला काँग्रेसची लीडर. तिची काही त्यांना काही समजत नाही अनुभव वगैरे काय काय होते आपल्या जीवनात काय चमत्कार काहीच कोणी बघत नाही. आता आपण आध्यात्मिक मार्ग असलं की आपलं सगळं लक्ष असतं की आपण काय करतो, देव काय करतो, सगळं आपलं ज्यांच्या आध्यात्मिक याच्या असतं त्यांना लक्ष असतं.
मग मी पुढे गेली तर आज एक पुण्याची मैत्रीण होती, ती मला सांगितली सुनीता तिला काहीच माहिती नव्हतं हा प्रकार की मी तिला काय बोलली ते. ती मला पुढे गेला म्हणाला सुनीता तुला माहिती का ती काँग्रेसची लीडर आली तिने याला सोन्याची मुलगी आणून दिली म्हणे. म्हणजे इतकं तेव्हा तसंच आज मी सांगते चित्रमेळ्याचाच एक छोटाच येतो पण. तर मग असं चित्रमेळ्याचं आम्ही 3-4 दिवस राहिले ते परिक्रमा संपायला. तर मग आम्हाला पुष्कळ ठिकाणी अशी दक्षिणा द्यायची, कोणी 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 100 रुपये खूप द्यायची. तर मी ते चित्रमेळ्याच्या याच्यामध्ये अनुभवामध्ये सांगितलं होतं त्यांनी की आम्हाला 500-500 रुपये दक्षिणा द्यायचे लोक असं. तर त्यांनी तर खूप आधी परिक्रमा केली होती, तेव्हा 500 रुपयाला खूप किंमत होती. मला ते 3-4 दिवस परिक्रमा बाकी होती आणि मग आम्ही असं रस्त्याच्या साईडला बसलो होतो, ती पुण्याची मैत्रीण होती माझी ती, आणि आम्ही 2 जण बसलो होतो असं बसायचो आम्ही साईडला समोर गेलो की. माझ्या सकाळीच मनात आलं होतं की आहे चित्रमेळ्याच्या 500-500 रुपये दक्षिणा द्यायची, आपल्याला पण दिली 500 रुपये, आता काय 500 रुपयाला किंमत नाही. तर आपल्याला असं असतं माणसाचं. माझ्या मला सहज आठवण आली चित्रमेळ्या म्हणायची 500-500 रुपये दिवशी आपल्याला कुठेच दिली नाही. 2-3 दिवस राहिले आता परिक्रमा संपायला, 100 रुपये दिले लोकांनी, म्हणजे तो जर 5-6 हजार रुपये दक्षिणा जमली. पण वेगळा विचार माझ्या मनात आला, तो माझ्या आत्मनेच होता, तो मी कोणालाच बोलली नाही, माझ्या मनामध्ये सुद्धा. आणि मग आम्ही 2घी जणी बसलो तिथे आणि मग गप्पा मारतो. तेवढ्याच एक 4 व्हीलर आली अशी आणि ती रस्त्याची त्या गाडीला थांबली. त्याच्यानंतर मग ती तिथनं तो ड्रायव्हरचा जो होता गाडी चालवणार तो उतरला तिथून, रस्ता क्रॉस करून आमच्याकडे आला. तर आम्हाला माहिती असायचं की कोणी आलं की एक तर ते आम्हाला काहीतरी देणार असतील किंवा आम्हाला बोलणार असतील आमच्याशी किंवा दक्षिणा द्यायला म्हणून येत असेल. तो आला, मग त्याने विचारलं, ते विचारपूस करतात कुठून आले भैया, कुठले महाराष्ट्रातले का, मग आता 2-3 दिवसात तुमची परिक्रमा संपेल, तुम्ही घरी जाल. माझं ते असं बोलतात ते तुम्हाला घरी कळेल का असं तसं. आणि काही 100-100 रुपये काढून आम्हाला दोघींना दिली दक्षिणा. आणि मग तो बोलत होता की अच्छा मी परिक्रमा माँ बाप ने किया आहे गाडी असं तसं. थोडं 5 मिनिटं लागली त्याला बोलायला. त्या मागच्या गाडीवर सीटवर जो बसलेला होता तो बघत होता किती वेळ अजून कसा आला नाही ड्रायव्हर, म्हणून तो मागच्या बाजूने आला आणि आमच्याकडे आला तो. आणि मग काय म्हणाला नक्की आहे काय, त्याला काही माहित नव्हतं ते असं. म्हणजे मग तो बोलायला लागला की काय आपले म्हणे परिक्रमा वासी आहे असं तसं. मग त्याने काय केलं, पाकिट काढलं खिशातून आणि मग त्याने नोट असं बंद असं गठ्ठा त्याच्या खिशामधून काढलं त्याने. आणि मग त्याचे खूप खिसे इकडून तिकडून चापून पाहिले त्याने, सगळे 500च्या नोटा होत्या त्याच्या. आणि मग त्याने काय केलं, आम्हाला कोणी काय 500-500 रुपये दिले. आणि मग बोलतात म्हणजे नोटाचा आपण म्हणजे 4-5 होता तेव्हाच तो बोलला की लचा आज भैया को 500 रुपये दक्षिणा चाहिए. म्हणजे सुट्टी नाहीच आहे माझ्याकडे, आज भैया को 500 रुपये चाहिए असं. म्हणजे तो सुद्धा मी बोलली तर मला कळलं की आपण बोललेलं मनातल्या मनात होतं. असं मनातल्या पण पुष्कळ गोष्टी आहे व्हायच्या, म्हणजे ते आपले स्वतःचेच अनुभव असतात. धन्यवाद. मन मंदिरी ये प्रभु राया येशील कधी सांगना, ओ देवा येशील कधी सांगना. बंदी शाळेत कसा जन्मला, गोकुळात कसा वाढला. बंदी शाळेत कसा जन्मला, गोकुळात कसा वाढला. भक्ताच्या या रक्षणासाठी अवतार कसा घेतला, हो देवा अवतार कसा घेतला. मन मंदिरी ये प्रभु राया येशील कधी सांगना, हो देवा येशील कधी सांगना. हे वारकरी परंपरा ही 4000 वर्षांपासून आहे. दक्षिण भारतातील अनेक साधू संत पुरुष महात्म्यांनी या भक्तीचा जीर्णोद्धार केलाय, पाया रचला आहे. अनेक राजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आदिशंकराचार्यांनी या वारीचे वर्णन सुद्धा खूप ठिकाणी इतिहासात करून ठेवलेले आहे. म्हणजे असा एकही संत नाही की ज्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही, पंढरपुरात गेला. पंढरपुराचं म्हणूनच ती मांदियाळी लागते खूप छान. मी अर्चना तुम्हाला म्हणायचं परत कोरस गीत आहे का?
आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला. हेतू होता माझे मणी हाक गेली त्याचे गाणी, हेतू होता माझे मणी हाक गेली त्याचे गाणी, हाके सरशी धावतची पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला. भजनात वार करी टाळ चिपळ्या हाती धरी, भजनात वार करी टाळ चिपळ्या हाती धरी, नादे लुब्ध होऊनिया पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला. देव नाही देवाऱ्यात आहे भक्तांच्या हृदयात, देव नाही देवाऱ्यात आहे भक्तांच्या हृदयात, त्याला शोधायाला नको भजनात रंगला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला. देवावरती ज्याचा भाव त्याला दूर नाही देव, देवावरती ज्याचा भाव त्याला दूर नाही देव, भक्तांसाठी तो जगजेठी वचनात गुंतला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, पांडुरंग आला बाई आनंद झाला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आज माझ्या भजनात पांडुरंग आला, पांडुरंग 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 विठ्ठल 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 विठ्ठल. छान
छान इयराने खूप डान्स छान केला म्हणून बाप्पांनी तिला एका व्यक्तीचं वर्णन केल्याशिवाय ही पंढरीची वारी पूर्ण होणार नाही. ती व्यक्ती कोण आहे? आळंदी येथे रामानुजाचार्य यांनी एका ब्राह्मण स्त्रीला आशीर्वाद दिला. कालच्या सरांच्या भाषणामध्ये सर प्रवचनामध्ये त्यांनी ते वर्णन केलं होतं आणि ती स्त्री म्हणाली की म्हणजे त्यांनी तिला आशीर्वाद दिला होता पुत्रवती भव. ती स्त्री म्हणाली माझे पती तर संन्यासी आहे आणि ती गोष्ट आपल्याला सरांनी सांगितली असते. ते पुढचा आशीर्वाद दिलेला कसा पूर्ण होईल? त्यानंतर त्यांचे पोटी वैष्णव शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, ओम सोपानदेव, मुक्ताबाई जन्माला आले आणि त्यांनी त्यांचं कुळ पावन केलं. असा हा अलौकिक सोहळा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल? असा हा सोपा मार्ग ज्यांनी जगाला दिला. माझ्या जीवी आवडी पंढरपूर नेई. ह्याप्रमाणे आषाढी आणि कार्तिकी वारीचे गुणगान महिमा हे ज्ञानेश्वर माऊलींनी लोकांना पटवले आणि अनेक संतांनी हे गुणगान गायले आहेत. अनेक वैष्णव जण भेटीसाठी पंढरपूरला जातात. त्याचे वर्णन पद्मपुराण, स्कंदपुराण, रुक्मिणी हरण या ग्रंथांमध्ये केलेले आढळते. यानंतर मी विनंती करते त्यांनी कॅसिओ वाजवावा. एकादशी म्हणून मी जय जगदीश एक मिनिट. छान छान म्हणजे बऱ्यापैकी कॅसिओचा अभ्यास दिसतो. मोठ्या कॅशर याच्यावर जरा फोटो स्लिप होतात ना त्यामुळे मध्ये आवाज होतो. पंढरपुरात
महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातून प्रत्येक राज्यातून आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने तिथे जात असतात. एकमेकांना प्रत्येक जण माऊली माऊली म्हणून बोलत असतात. तसेच परदेशी भक्त सुद्धा तिथे आले आहेत. जेम्स वेल या परदेशी भक्तांनी त्यांनी त्याचं चित्र काढलंय आणि ते चित्र त्यांनी त्याच्या प्रसिद्ध केलेलं आहे. ते पंढरपुरात लावलेलं आहे. असा हे म्हणजे पंढरपूरचं वर्णन आपण किती करू आणि किती नाही, हा भक्तांचा आणि देवाचा जो परस्पर संबंध आहे तो प्रत्येक नात्याने आहे. आज उत्स्फूर्तपणे मी विनंती करते की पौर्णिमा नाफडे यांनी आपण आज आळंदीला जाऊया. पंढरपूरच्या वारीला तर नाही चालणार आपल्याला, पण मनाने आपण आळंदीला जाऊया. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखे म्हणता चुकती फेर. 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 मुखे म्हणता चुकती फेर. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. जन्म नाही रे आईक, तुका म्हणे माझी हाक. जन्म नाही रे आईक, तुका म्हणे माझी हाक. जन्म नाही रे आईक. सगळं वर्णन ते आपल्याला सगळ्यांना जास्त आवडलं आणि त्या तिने सगळी पंढरपुरातली गाणी वगैरे आपल्याला खूप छान सगळ्यांनी म्हटलेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.